मंडळी नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी असं आलो होतो इकडं देवरुख साईडला, तर हातीवमध्ये आलो आहे. आणि हातीवमधून जाता आता हातीवमधून म्हटलं आता श्रावणसुद्धा चालू झाला आहे, तर काहीतरी एक आळापाल्याची ज्याला भाजी बोलतात, रानची भाजी बोलतात, ती जाताना घेऊन जाऊया घरी काढून. तर त्यासाठी आळापाल्याची भाजी काढायला आम्ही आलो आहे. मी आहे आणि माझ्यासोबत संदीपसुद्धा आहे. संदीप थर्मर समजतंय काय काढायचं? बरं ना, आम्ही फर्स्ट टाइम काढतोय. हां, म्हणजे संदीप पण आहे सोबत. आणि संदीप कसा माहिती आहे, फर्स्ट टाइम काढतोय, कारण त्याला अजून ते आळापाल्याची भाजी, ज्याला ते रानची भाजी आपण म्हणतो, ती ओळख अजून संदीपला नाही आहे पुरेशी. परंतु इथे जे हातीवमध्ये आहे ना, आपण जिकडे येतो तिथे हातीवमध्ये एक अशी शेती आहे, हा माळा आहे पूर्ण भात शेतीचा. आणि या बांधावरही लोकांनी शेतकऱ्यांनी साफ केलं आहे मस्तपैकी. अगदी मी गेल्या वर्षी एकदा आलो होतो काढायला, तेव्हा ते हे मालक होते, शेती मालक, ते बोलले कधी तुम्हाला लागली तर घेऊन जा. गेल्या वर्षी नेल्या होत्या, तसंच म्हटलं यावर्षी पण थोडी बघूया, नवं करूया ह्या वर्षीचं या आळापाल्याच्या भाजीचं. तर संदीप काढतोय. संदीप आता समजलं का तुला थर्मर? संदीपला थोडं थर्मर दाखवलंय कसं असतं. आहे मुलेंडी ना. हां, हे जे असते कोथिंबीर सारखी दिसणारी हे मुलिंडी असते, आणि दुसरी ती जाळीसारखं असतं पूर्ण. हां, हे जाळी पूर्ण, ही जाळी आता संदीपने याच्यावरची काढलं नाही. पण संदीप काढताना कशी काढायची माहिती, अशी पूर्ण तळापर्यंत जायचं आणि मग कट करायचं. आणि ही घरी घेऊन गेल्यावर ना ही पानं काढायची. काय असं आहे, अशी तळापर्यंत अशी कट करा. फक्त ती आहे ना, ही उपटून काढायची नाही. पूर्ण उपटून काढली तर मग ते खराब होते, म्हणजे ती परत जगत नाही. साईडला कुठंतरी व्यवस्थित टाकली तर जगते, नाही तर जगत नाही. म्हणून अशी पूर्ण अशी काढायची ही जाळीवाली. ह्याला मेन बोललं तर थर्मबरं. आणि हे जर थर्मबरं नसलं भाजीत ना संदीप, तर मग भाजीला मजा नाही. जर काय आळापाल्याची भाजी करायची असेल ना, तर थर्मबरं मेन आहे. भाजी खाल्लेली आहे, पण कशी भाजी आहे काय आहे ती माहितीच नाही. माहिती नाही, फर्स्ट टाइम भाजी काढतोय. हे बघा, ही संदीप भाजी काढा. संदीपला माहिती आहे, आता दाखवलं मी संदीपला, त्यामुळे संदीप भाजी काढतो. ह्याच्यात संदीप मुलेंडी सुद्धा आहे बघा, ह्याच्यात छोटीशी दिसली आहे मुलेंडी. हां, कशी काढतो? हां, असं काढायचं. थर्मबरं. काय करूया, पटापट आपण पण आता काढून घेऊया. संदीप पण तिकडे करतोय. संदीपजवळ एक पिशवी दिले आणि माझ्याजवळ सुद्धा एक पिशवी आहे. तर आपण पटापट आधी काढून घेऊया. काय आलोय उशिरा आपण इथे, तर अंधार व्हायच्या आधी. आणि संदीपला मेन सोडायचं आहे 6:30च्या गाडीला. होय ना संदीप? 6:30ची गाडी आहे ना? हां, 6:30. काय खडी ओझरं, देवरुख खडी ओझरे, बामनोली मारळ खडी ओझरे असं. तर चला फटाफट काढून घेऊया. बघा संदीप पण काढतो. आता संदीपला पण समजलंय कशी भाजी आहे ती. म्हणजे बघा कशी जाळीच्या जाळी आहे ना, अशी असतात. आणि ह्या रानात दुसरीकडे सुद्धा असते, पण ती गवत असतं ना, त्याच्यामुळे आपल्याला ते काय लोकांना कळत नाही. आणि इथे कसं ह्या लोकांनी ना, मळीचा जो बांध आहे ना, हा पूर्ण हाताने भांगळलेला आहे, म्हणजे साफ केलेला आहे. त्यामुळे ते हे जी झाडं असतात नाही, थर्मबऱ्याची जाळी, ती तेवढी त्यांनी राखून ठेवलेली आहे. कारण नंतर तुम्हाला मंडळी सांगतो, ज्यावेळेस गौरी गणपतीचा सण असतो ना, त्यावेळेस गौराईसाठी भाजी केली जाते, रानची भाजी. हो ना रे संदीप? केली जाते ना? आई करते काय? दरवर्षी बनवतो. आई पण बनवते ना? ऋषीपंचमीच्या अगोदर की कधी बनवायला लागते? नाही, ऋषीपंचमीला नाही, गौरीला. ऋषीपंचमीला काय असतं? अळू असतं म्हणजे ऋषीपंचमीला. आणि हे खरं, ही भाजी गौराई मातेला जास्त, ज्यावेळेस गौराई येते त्यावेळेस ही भाजी केली जाते, रानच्या भाजी. हा कोकणातला एक रानची भाजी, ही ओळख तुम्हाला थर्मबरं आणि मुलेंडी तुम्हाला दाखवली. अजून याच्यामध्ये दुसऱ्या वेगळ्या अजून अनेक भाज्या आहेत, तर त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात. त्या तुम्हाला पण दाखवतो नंतर. पण आता झालं उशीर, किती काढायला मिळतात त्या बघूया भाज्या. हे मस्त झाले बघा, हे थर्मबरं अगदी चांगलं माजलं आहे मस्तपैकी.
मंडळी बघा किती काढली मी, भरपूर मस्तच भाजी. तरंबऱ्याचीच थोडी होणार, याच्यात दुसरी भाजी मिक्स करायला जरी नाही मिळाली ना तरी चालेल. म्हणजे या लोकांनी कसं केलं माहिती आहे शेतकऱ्यांनी, मळीच्या पूर्ण बांधावरून ना असे गोंड्याची फुलं, म्हणजेच काय तर मखमळणी, इकडं गावाला मखमळणी बोलायचं आहे ना संदीप, मखमळणीची झाडं आणि भेंडी अशा बांधावरून सोडलेल्या आहे. आणि काही ठिकाणी नवरात्रीसाठी आपल्याला लागते. काही ठिकाणी काकडी वगैरे अशा सोडलेल्या, काकडी चिबूडची वेलसुद्धा काही ठिकाणी आहेत, भेंडी तर बरेच ठिकाणी आहे. आणि आता नंतर मग जेव्हा नवरात्र होईल ना येईल जवळ, तेव्हा ह्याला फुलं येतात चांगली. मग जेव्हा 9 माळ वगैरे लावायचे असतात देवाच्या, नवरात्रीला फुलं उपयोगी पडतात, गणपतीच्या वेळेस फुलं उपयोगी पडतात, म्हणून मळ्याच्या बांधावरूनच लावतात. बघा मस्त लावलेले आहे बघा किती. हा बघा हा वेल आहे ना, हा काकडीचा आहे, दिसतंय. हा जो वेल सोडलेला आहे ना, हा काकडीचा वेल आहे. आणि त्याच्यावरून संदीप सावकाश येतो बघा. हे जे लागवड केलेली आहे ना त्याच्यावरून सावकाश यावं लागतं. आता काय संदीपला समजले भाजी, तोपर्यंत काढतोय. तर बरं काढून घे फटाफट. म्हणजे मी काय करतो, इकडचं काढतो या साईडचं, या बांधावरचं मी काढतो, तू त्या बांधावर. म्हणजे मुलेंडी जी असते ना ती बघा, त्याचं पण अशी जाळी असते, छोटीशी जाळी, ह्याला मुलेंडी म्हणतात. बघा कशी मुलेंडी आहे. ही मुलेंडी सुद्धा अशी काढायची, अशी एकत्र जरी पकडली ना तरी अशा निघतात. तेव्हा एकत्र अशी घ्यायची, अशी सगळी पूर्ण एकत्र घ्यायची आणि अशी मोडायची. आले हे बघा, ही मुलेंडी. इथे पण मस्त आहे बघा, मोठं जाळी ना, इथे पण मोठी आहे मुलेंडीची बघा. ही चुरगळलीत ना त्याचा सुगंध मस्त येतो. पण ही भाजीत पण प्रमाणातच टाकायची असते, त्याची जास्त नाही टाकायची. थरंबरं भाजीत किती जरी तुम्ही टाकलात ना तरी चालतं. ही मुलिंडी जर टाकलात ना भाजीत तर म्हणतात भाजी थोडीशी कडवट होते असे म्हणतात, पण थोडीच टाकायची. काही एवढी मिळतच नाही म्हणा मुलिंडी जास्त टाकण्यासारखी. तरंबरं भरपूर असतं, ते तरंबरच खरं काढायचं भरपूर. ही जाळ अशी धरलीत ना, असं काढला ते बघा, फक्त उपळून काढायची नाही, कट करून आली पाहिजे जागेवर, मोडायची जागेवर तिथंच, अशी 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 उचलायची मोडायची. संदीप का आलं बजाली, मी काढतो जरा. मंडळी चला, एवढी तर काढले. ह्याच्यामध्ये आहे संदीपला उशीर आणि 6:30 वाजायला आले, 6:30 वाजलेत. त्यामुळे संदीपला सोडूया इथं बसला, बस स्टॉप. चल तुला सोडू ना. कुठं हातीवला की इथं कुठं हातीवलाच. नाही इथे बघा, ही बोरुल्याची पानं आहेत. ज्या आपण बोरुले फिरवायचे ना पहिल्यांदा, अगदी त्या बोरुल्याची पानं आहेत. आणि ही पानंसुद्धा जी गोल असतात ना ती सगळी पानं काढायची बघा अशी. ह्याचे आहे ना त्याच्यातून सफेदवाला असा चीक बाहेर येतो. ही जी आहेत ना पानं ही सगळी काढायची. ही पानं त्याच्यामध्ये आल्या पायाच्या भाजीत अजून टाकायची असतात. ते बघा ही कितीतरी पानं, आता ही भरपूर पानं आहेत या झाडाला. हे कुड्याचं झाड आहे आणि त्या कुड्याच्या झाडावर त्याची वेल ही चढलेली आहे. त्याची वेल असते बोरल्याची. ही सगळी पानं आता आपण काय करूया, काढून घेऊया. इथं आता मिळाले, अंधार व्हायच्या आधी जेवढे आहेत इथं पानं तेवढी काढून घेऊया. एवढं अशी म्हणजे इथे जी फुलं दिसत आहेत ना ही काटलीनीचीच. काटली म्हणजे करंटुलं बोलतात त्याला, काय झालं करंटुलं बोलतात, काहीतरी काटले बोलतात. असे करंटुल्याचे पानं दिसतात. त्याच्या हाय का बघा, हे बघा एक दिसतंय, हे बघा दिसलं, एक करंटुलं दिसलं, हे बघा हाय. एक काढू, एकच आहे पण दुसरी आहेत का बघूया. ह्याच्यावरती खाली वेल चढले वरती जास्त. आता ती कुठून कशी गेले ना ते शोधायला लागते आणि मग त्याच्यावरती ती करंटुली किंवा काटलं, आमच्याकडे काटलं बोललं जातं,
ते काटलं ते त्याच्यावर अशी दिसतात, वेल अशी स्लो अशी सावकाश परतून बघायची, तोडायची नसते. तुटली तर परत काय मिळणार नाहीत त्याच्यावरती. गावठी जो भेंडा असतो ना, भेंड्याचे ना ही कोवळी पानं असतात ना वरची, ही कोवळी पानं सुद्धा टाकतात त्याच्यामध्ये भाजीमध्ये. बघा कोवळी पानं पण घ्यायची. म्हणजे भाजी काढायला थोडा उशीर झाला, भाजी काढत होतो तेवढ्यात वीरचा फोन आला. वीरची शाळा सुटली, जरा हॉकीची प्रॅक्टिस करत होता, त्यामुळे वीर तिथे वाट बघतोय. वीरने फोन केला होता, ते जंगम म्हणून आहेत त्यांच्या फोनवरून, तर त्या वीरला सावरकर चौकात जाऊन घेऊया. चला देवरुखला आपण आलो सावरकर चौकामध्ये. वीरला घेतला आता, वीरची शाळा सुटली. वीर हॉकीची प्रॅक्टिस लावत असता, उशीर झाला तेव्हा इथे जंगम म्हणून आहे दुकानवाले, त्यांच्या फोनवरून फोन केलास का? जंगम नाव आलं होतं होय ना. चला आता वीरला घेऊन घरी जाऊया. तर जाऊया. बघा एवढी भाजी आणली मी, म्हणजे थर्मबर आहे ना ते बघा किती आणले, सगळं थर्मबरच. या बरंचसं थर्मबर आहे आणि बोरुल्याची पानं आहेत थोडीशी, आणि ही आहे मुलिंडी आहे त्याच्यामध्ये, थोडी मुलिंडी, थर्मबरं बरंचसं, बोरुल्याची पानं. आणि रियाला सांगितलं होतं कुरडू ठेव काढून. अच्छा हे बघा रियाने हे कुरडूची थोडीशी पानं काढून ठेवलं. चला एवढीच भाजी आता करूया. असं नाही जास्त भेटलं तुम्हाला, कमी मिळालं ते कोथिंबीरची पानं, ती मुलेंडी कमी मिळाली ती. चला काय करूया, साफ करून घेऊया. साफ करून घेतो. अशी जराशी झाडायची, असं ओढायचं सरळ, जरा साफ करून घेऊया. ही आहे ना अशी जाळी, अशी झाडून घ्यायच्या ह्या जाळ्या, आणि अशा देठ आहेत जूनवाली ती टाकून द्यायची. चला मंडळी मस्तपैकी बघा ही साफ करून झाली भाजी. साफ करून झाली म्हणजे काय तर नीट करून झाली भाजी, नीट केलेली आहे. नीट म्हणजे सरळ नव्हतं, हां गावात बोलल्या तर नीट केलेली भाजी. असं नीट करून झाले, साफ करून झाले. आता काय करूया, कापून घेऊया. मला सुरीवरती जमतं कापायला. गावामध्ये बरेचसे लोक, काही लोक कोयतीवरती कापतात, काही लोक विळीवरती कापतात, पण मला सुरीनं जमतं, म्हणून आपण सुरीनं कापूया. आणि एका ठिकाणी ही एक वेगळी ही एक भाजी आहे. या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात सांगा, म्हणजे चुचका काहीतरी बोलतात त्याला. ती भाजी पण मिळाली तर ती पण घेऊन आली. आता श्रावण महिना आहे म्हणून नुसती याची भाजी करायची फक्त. जेव्हा इकडे श्रावण महिना नसतो गावी, त्यावेळेस ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये मस्तपैकी जंगली खेकडे, ते खेकडे टाकायचे आणि खेकडे टाकून भाजी करतात, मग खातात. ती एक मस्त लागते भाजी. मंडई कापून झाले, आता स्वच्छ धुवून घेऊया. मंडई ज्यावेळेस तुम्ही आपण याच्यामध्ये डायरेक्ट भाजी धुतो ना, त्यावेळेस कसं माती वगैरे असली तर ती जाळीत धुतल्यानंतर तशीच राहते, माती खडा वगैरे काय असला चुकून तर. आता काय केलं, कापले ना अगोदर, आता हे काय बादलीत पाणी घेतलं स्वच्छ आणि त्याच्यामध्ये हे सोडायचे आहे. मग काय होईल, चांगलं जे धुतल्यानंतर जे माती किंवा गाळ असतो ना, दगड, ते तळात बसतात आणि वरची तेवढी मस्त गाळणीनं नंतर चाळण नाही, त्यांना चाळणीनं चाळून घ्यायची नंतर. आता कसं ही खाली जशी जाईल तशी अशी माती अशी स्वच्छ होईल आणि ही जी भाजी फक्त असते ती तेवढी वरती राहील त्याच्यावरती. चला तर धुवून घेऊया पटापट. म्हणजे बघा मस्तपैकी अशी स्वच्छ ना अशी चोळून घ्यायची चांगली पाण्यात. जास्त पाणी असलं ना की वरच्यावर चोळून घ्यायची, म्हणजे काय माती किंवा काय गाळ असेल ना तो खाली बसतो सगळा. काय मस्त स्वच्छ होते बघा अशी. ओके मंडळी, आता स्वच्छ धुवून झाले.
आता काय करायची, अशी वरची जी आहे ना तशी चांगली घ्यायची, अशी चांगली पिळायची या पिळून. ही भाजी जी आळापाळीची भाजी असते, ज्याला रानची भाजी म्हटलं जातं आपल्याला, तर त्या भाजीला ना उकडवायची नसती, डायरेक्ट भाजी शिजवली तरी चालते. आपण जशी पालाभाजी करतो तशी डायरेक्ट बनवायची, घट्ट पिळून घ्यायची, पाणी सुट्ट आपोआप. बघा कसं पाणी निघालंय, कलर वालं पाणी निघालंय. म्हणजे जी चाळण आहे ना अशी, चाळणीचा एक काठ तिथला तुटला आहे, हसू नका, हे तुटलाय काय कारणानं तुटलाय, एक कान तेवढा आहे याचा. ही चाळण असली ना अशी की याच्यामध्ये गाळताना कशी आहे, ही काही गाळून घ्यायची गरज नाही लागत, अशी पूर्ण हे सरळ होता येतं याच्यामध्ये. चला हे वरची झाले. आता खाली सगळा गाळ बसलाय बघा किती, हा सगळा गाळ ओतून टाकायचा आणि अजून एकदा ती धुवायची. दोन वेळा मस्तपैकी स्वच्छ पाण्याने धुवायची. चला म्हणजे 2 वेळा मस्तपैकी स्वच्छ धुतली भाजी. आणि भाजीबरोबर काय करायचं माहिती आहे, हे बघा गरम पाणी करून याच्यामध्ये टाकलेलं आहे हे नाचणीची भाकरी आणि रानची आळापाल्याची भाजी. हे कॉम्बिनेशन आहे ना, हे पूर्वीपासूनचं वडिलोपार्जित अगदी पारंपरिक कोकणी जुन्या पद्धतीचं आपले जे पूर्वज होते ते खायचे, त्याप्रमाणेच आज आपण पण टेस्ट करूया. तुम्ही पण खाता काय आवडीनं नक्की सांगा. आळापाल्याची भाजी आणि अशी नाचणीची भाकरी. म्हणजे मस्त की रियान मिरच्याकडे, रिया मिरच्या कशा, एवढ्याच मिरच्या भरपूर झाल्या नाही, बरोबर आहे, एवढ्या पाहिजेत. हां, त्या कशा बारीक करायच्या थोड्या. अच्छा, मिरची थोडी बारीक करायची. आणि ह्याच्यामध्ये दुसरं काय काय टाकायचं आहे, नाही ना दुसरं काही नाही, फक्त मिरचीच थोडी, मिरची आणि मीठ टाकायचं, मिरची आणि मीठ चवीनुसार. चला आता रिया मिरची चिरते, बारीक बारीक पीस करते. मिरची एवढी तिखट आहे ना, ही मस्तच तिखट आहे ना, चांगलीच तिखट आहे. ओके चला आता याच्यामध्ये मीठ कधी टाकणार, मीठ नंतर टाकूया. आता जरासं पाणी टाकूया, थोडंसं पाणी टाकावं लागेल. होय, घट्ट पिळले मी एकदम. 1 कप पाणी. चला गॅसवरती भाजी ठेवलेली आहे मस्त की, बघूया. आणि काय त्याच्यावर झाकण ठेवायचं असेल ना ग. यस मला काय सांगायची गरज आहे, त्याच्या आधीच झाकण तयार झालेलं आहे, कारण सगळं माहिती आहे रे याला ना. मी फक्त बघितलंय कधीतरी म्हणून आपलं बोलतो काय काय करायला लागेल ते. त्याच्यामध्ये ना दोडका आणि भेंडी जर का असती ना तर अजून चांगली लागली अशी भाजी, आणि त्याला चव येते मस्तपैकी. रताळीची पानं सुद्धा त्याच्यात टाकायची, भेंडी, दोडका, रताळीची पानं आणि अजून भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या. त्या मला मिळाल्या नाही अंदाज झाल्यामुळं, जी काय आहे तेवढी भाजी बनवायची, खायचं आणि समाधान मागायचं. रताळीची पानं पण नाही त्याच्यात टाकलेली आहेत. चला बघूया भाजी, सांगतो कशी होती ती. वा टोपभर भाजी होती, पण किती तळात गेली ती बघा ही भाजी. पाणी पण सुटलंय त्याला चांगलं. मीठ टाकलंच नाही ना आता, अजून टाकायचं आहे. हां आता भाजी बघा थोडी थोडी शिजली आहे की दिसायला लागली. अजून शिजायचं आहे ना रे. होय तर आता मीठ टाक थोडंसं मीठ चवीनुसार. आधी थोडं टाकायचं, कारण अजून ती भाजी कमी होणार आहे, म्हणजे आळणार आहे बोलतात ना त्या, अजून भाजी आळणार आहे. वा म्हणजे मस्त आहे की बघा भाजी शिजली. आळापाल्याची भाजी, रानची भाजी, हरभऱ्याची भाजी. वा सुगंध पण यायला लागला, त्याचा वास त्या भाजीचा यायला लागलाय. कोणाला तोंडाला पाणी सुटलं सांगा. रानची भाजी बघून नाचणीची भाकरी. चला पुन्हा एकदा नाचण्याची भाकरी तयार होते. जेवढं हे पोलपट आहे ना, अगदी त्या पोलपटाच्या साईजची भाकरी रियान बनवलं नाही. रिया साईज अगदी बरोबर त्या पोलपट एवढीच बनवलीस का? हां
आपला तवा पण मोठा आहे ना या. तवा मोठा आहे ना तो, त्यामुळं बघा केवढी मस्त भारी कट टू कट अगदी जसं पोलपाट आहे तशीच आली. अरे संसार संसार जसा तो काहीतरी वाचं भागत ना चुलीवर ना. मला पण नाही. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई चौधरी कोणाची कविता आहे ती रे? सगळे झाली. हा बहिणाबाई चौधरींची कविता. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तीन जीव झाडाले टांगला. म्हणजे किती भाकऱ्या खाऊ शकता तुम्ही रानच्या भाजीबरोबर सांगा, कमेंट करा. ही नाचण्याची भाकरी आणि ही रानची भाजी टोपामध्ये, टोप भगोलं किंवा पातेलं, किती भाज्या खाऊ शकता नक्की सांगा. मी तर 4 भाकऱ्या खाईन असं मला वाटतंय. 4 खाईन काय का 4च्या 5 होते, पण 4 तर खाऊ शकतो सहज. आणि एवढा थोडासा भात, 4 भाकऱ्या खाऊ शकतो. नाचण्याची भाकरी आणि त्याच्यामध्ये ना आमच्या मावशीने दिलेली चटणी आहे, ती चटणी बरं त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची, हे मस्त. वीरनी तर सुरुवात केला नाही भाजी खायला. वीरनी भाजी घेतला नाही आणि इथे चपाती आहे. वीर कशी आहे भाजी, कशी झाली? भारी लय भारी. चला मंडळी मस्त आहे की बघा भाजी, रानची भाजी, नाचणी आणि चटणी साईडला, मजाच वेगळी. बघा मंडळी खायला सुरुवात करूया. बघा ही मस्त आहे की नाचणीची भाकरी आहे. ही चटणी आहे ना, ही माझी मावशी उदगीरीतली, मावशी देते चटणी. जेव्हा कधी काय भाजीमध्ये गरज लागेल तेव्हा ही चटणीचा वापर आम्ही असं करतो. मिरची तर टाकलेली आहे याच्यात, पण तरीसुद्धा ही चटणी टाकली ना तर भाजीची अजून टेस्ट एवढी वाढते जबरदस्त. अरे ते मी खातो काय, भाजी मस्तच झाली, त्यामुळे खाण्यातच दंग झालं. जबरदस्त भाजी झाली. म्हणजे ही आळापाळ्याची भाजी, रानची भाजी आणि नाचण्याची भाकरी मस्त पैकी कॉम्बिनेशन. म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि साहित्याच्या खुशमध्ये. तोपर्यंत बाय बाय.